हर्ष महाराजांची मुलगी सुद्धा बोलते हॅपी बर्थडे टू यू. बोल. हॅपी बर्थडे टू यू. फलंदाज आहेत ते म्हणजे मुराद आणि सोयब. पहिला सामना मात्र चांगला असा पाहायला भेटला आपल्याला दोन्ही संघामार्फत. म्हणजे मोफास वसई फाटा आणि एकिरा स्पोर्ट्स नायगाव. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. नवगर संघ आपण आले असेल तर नोंदणी करायची आहे समालोचन कक्षामध्ये. नवगर संघ चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईक वरती फलंदाजी देतो म्हणजे मुराद येतोय आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतो त्याला तो म्हणजे सोयब आणि गोलंदाजी पॉइंट वरती येते तो म्हणजे विशाल कोहली. चला पुन्हा एकदा सज्ज होतंय दुसऱ्या फेरीतला आपल्याला पहिला सामना पाहायला भेटतो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध मोफास वसई फाटा. फुलटच डिलिव्हरी चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली जाते तर ती स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि निर्धाव स्वरूपामध्ये येतोय पहिला चेंडू. चला पुन्हा एकदा सज्ज होते विशाल. विशाल टू चांगलासा पॉइंटच्या दिशेने कट केला जातो. खाली क्षेत्ररक्षण येतो म्हणजे रुपेश कोहली येतोय. तत्पुरती सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. 2 चेंडू टाकून धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1. नवगर संघ सुद्धा दाखल झालेला आहे. तुमचे सुद्धा हार्दिक आभार आहे. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय. जर मित्रांनो घाई करा प्लीज. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. विशाल टू सोयब. नगदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. खाली क्षेत्ररक्षण विवेक. सिंगल येते. सिंगलने मात्र धावसंख्येत भरत येते म्हणजे 2. चांगलेशी आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे विशाल आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती 2. चांगलाचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू मात्र हवेत आहे आणि गडी बाद. धन्यवाद डीजे. मुरादाची जागा भरून येतो म्हणजे मुन्ना येतोय म्हणजे पहिल्या मॅचचा सामनावीर. यस आपले गुणलेखक सांगतात आपल्याला पहिल्या मॅचचा सामनावीर मुन्ना. पुन्हा एकदा सज्ज होते विशाल. सामोरे जाईल तो म्हणजे मुन्ना. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2. चेंडू फेकून झालेले आहेत ते 4. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकामधले. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू पाहायला भेटतोय यॉर्कर पद्धतीचा आणि सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. 5 चेंडू टाकून धावसंख्या झालेली 3 आणि गडी बाद झालेला आहे तो म्हणजे 1. शेवटचा चेंडू आहे विशालाच्या षटकामधला. त्याला फेस करेल तो म्हणजे
पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीच्या मारण्यापेक्षा चेंडू आणि तत्पुरती क्षेत्ररक्षण मात्र खराब दिसतंय आणि षटक संपतं पहिलं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4. धन्यवाद डीजे. नव्याने गोलंदाज येते तो म्हणजे निमेश येतोय. निमेश सांदने. सोयब. निमेश टू सोयब. धावसंख्या झालेली ती 4. पहिले षटक समाप्त होऊन वसई फाटा या संघाची पुन्हा एकदा सज्ज होते निमेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निमेश येतोय. पहिला चेंडू सज्ज होतोय निमेश. सामोरे जाईल तो म्हणजे सोयब. पुन्हा एकदा चांगलासा फटका हलक्यात ढकलून काढला जातो. संचित येतोय फील्ड करेपर्यंत. इकडे रनआउटची संधी मात्र हुकली जाते आणि त्याचंच रूपांतर म्हणजे 3 धावा येताना दिसतात. एक चेंडू टाकून 3 धावा खर्च करतोय निमेश. 3 धावांनी मात्र धावसंख्येत भर देते म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सज्ज होतोय निमेश सांदने. त्याला सामोरे जाईल तो म्हणजे मुन्ना. चांगलासा चेंडू आणि निर्धाव येतोय. सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. शैलेंद्र घोडेकर यांना आपण पाहू शकता त्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते निमेश. निमेश टू मुन्ना. चांगलासा फटका पाहायला भेटतो. खाली क्षेत्ररक्षण येतोय तत्पुरती चेंडू सरळ निघून जातो तो म्हणजे 1 बाउन्सनी 4 धावेसाठी. धन्यवाद पंच. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 4 धाव्याने मात्र धावसंख्येत भर होते ती म्हणजे 11. आता कुठेतरी धावसंख्येला वेग वाढताना दिसला. पुन्हा एकदा सज्ज होतोय निमेश. पुन्हा एकदा हुक केले जाते चेंडूला. तत्पुरती क्षेत्ररक्षण येते. सनी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं सनी मार्फत आणि एका धावेवरती समाधान मानलं जातं. एका धावेने धावसंख्येत भर होते ते म्हणजे 12 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा 5व्या चेंडूसाठी सज्ज होतोय निमेश. निमेश टू सोयब. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिल्या जाते. तत्प्रती क्षेत्ररक्षण विशाल येतोय आणि एका धावेवरती समाधान मानलं जातं. एका धावेने धावसंख्येत भरत येते म्हणजे 13 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. निमेश टू मुन्ना. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकामधला म्हणजे निमेशाच्या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. चांगलासा फटका मारला फक्त
कोरच्या दिशेने तत्पुरते क्षेत्ररक्षण येतोय, विवेक येतोय चेंडू खाली आणि चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं विवेक मार्फत. तत्पुरती 2 धावा येताना दिसतात. 2 धावेने धावसंख्येत भर होतोय ते म्हणजे 15 धावा. षटक संपतं दुसरं आणि धावसंख्या झाली होती प्रथम फलंदाजी करताना मुपास वसई फाटा 15. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. चोकोबार संघाचे व्हॉलेंटियर पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते तो म्हणजे संचित. पुन्हा एकदा सज्ज होते संचित आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 15 धावा. 2 षटक समाप्त होऊन पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. खाली दिशा दिली जाते चेंडूला. तात्पुरती सनी येतोय चेंडू खाली. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावेने धावसंख्येत भर जाते ती म्हणजे 17 धावा. या सामन्याची पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर नवगर संघाचा संघनायक आणि डायनामिक वसई संघाचा संघनायक यायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये सहप्याला चेंडू काही समजून नाही आला आणि सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू येताना दिसतोय. 2 चेंडू टाकून झालेले संचित त्याच्या षटकामधले आणि 2 धावा खर्च करतोय गोलंदाज संचित. पुन्हा एकदा सज्ज होते संचित. संचित टू सोयब. पुन्हा एकदा निर्धाव येतो म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय संचित. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला संचित मार्फत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. चौथा चेंडू सट घेऊन येतोय संचित. एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागून खाली क्षेत्ररक्षण आहे मनीष वैती त्यांच्याकडून चुकी होते आणि चेंडू सरळ दण करून निघून जाते तो म्हणजे 4 धावेसाठी चोकोबार चौकार येताना दिसतोय. कमॉन डीजे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 21. पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू होता. खोलवरचा चेंडू होता. त्याला मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना दिसते.
शेवटचा चेंडू आहे संचिताच्या षटकामधला आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. शेवटचा चेंडू 1-2 गो. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये मुन्ना याला चेंडू काही समजून नाही आला आणि सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. षटक संपतात तिसरा आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे प्रथम फलंदाजी करताना वसई फाटा 22. धन्यवाद डीजे. त्याला संचिताची जागा भरून देतो म्हणजे कपिल येतोय म्हणजे गेल्या मॅचचा सामनावीर. त्याला सामोरे जाईल तो म्हणजे सोएब. पुन्हा एकदा चांगलासा फटका पाहायला भेटतो सोएब मार्फत आणि क्षेत्ररक्षण चेंडू मागे पलतो आणि 4 धावेसाठी. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 26. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय कपिल. कपिल टू सोएब. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू काही समजून नाही आला सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपामध्ये येतोय चेंडू. पहिल्या चेंडू मागे 4 धावा खर्च करून आणि कमबॅक करून दाखवतोय आपल्याला कपिल पाटील हा गोलंदाज. अतिरिक्त धाव अवांतर धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होतोय तो म्हणजे 27. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये खाली क्षेत्ररक्षण येतं आणि चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे आउट ऑफ द पार. चोकोबार षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र वेगाने वाढत गेलेली आहे ती म्हणजे 33 या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये खाली क्षेत्ररक्षण येते संचित येतोय आणि ते गडी बाद म्हणजे शोएबाच्या खेळीला पूर्णविराम येतोय. कमोन डीजे. धन्यवाद डीजे. सोएबाची जागा भरून देतो म्हणजे सतीश येतोय नव्याने फलंदाज. गोलंदाजी पॉइंटवरती येतो म्हणजे कपिल. पहिल्या इनिंग मधलं आपल्याला शेवटचं षटक पाहायला भेटते ते म्हणजे कपिल मार्फत.
4 चेंडू टाकून झाले, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33. प्रथम फलंदाजी करताना चांगला असा फटका पाहायला भेटतो आपल्याला सतीश मार्फत. खाली क्षेत्ररक्षण येते तात्पुरते सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होते ते म्हणजे 35 धावा. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र शेवटच्या चेंडू मागे गडी बाद होतोय मुन्ना. जरा षटक संपत 4th आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35 आणि 36 धावांचं असं आव्हान ठेवलं आहे समोर मोपास वसई फाटा या संघाने म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासमोर. जरा नवघर संघाचा संघनायक आणि डायनामिक संघाचा संघनायक याचं नाणेफेकी करण्यासाठी नवघर संघाचा संघनायक आणि डायनामिक वसई याच्या पुढचे आपल्याला समालोचन करताना दिसतील ते म्हणजे निशांत पाटील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी नवघर आणि वसई या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. डायनामिक वसई या नावाने आज नवघर संघ खेळणार, वसई संघ खेळणार आहे आणि एका बाजूला नवघर संघ आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2025. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध मोफास वसई फाटा या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या आहेत त्या 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या विरोधात. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. अफलातून गोलंदाजी राहिली. अवघ्या 35 धावांवरती वसई फाटा या संघाला रोखलं, परंतु इथून जर पाहिलं तर 36 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली. टीम 94 कामर या बलाढ्य संघाचा पराभव केला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने आणि या दुसऱ्या फेरीतील मॅचमध्ये देखील त्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील अजून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. डायनामिक वसई विरुद्ध साई 11 नवघर या 2 संघामध्ये. दीपेश दिंडेकर यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि एक जबरदस्त व्यक्ती म्हणून देखील तुम्ही त्यांना पाहू शकता. क्रिकेटचे नितांत चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत ते प्रेम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक क्रीडा स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळेल. दिनांक 21 फेब्रुवारी तर 23 फेब्रुवारी दरम्यान आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दीपेश दिंडेकर यांच्या माध्यमातून याच मैदानावरती त्या ठिकाणी टॉस केला जाईल. साई 11 नवघर विरुद्ध डायनामिक वसई या 2 संघामध्ये, कारण सामना देखील सुरू आहे त्यामुळे त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते साई 11 नवघर आणि डायनामिक वसई या 2 संघामध्ये. साई 11 नवघर संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि वसई संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय.
षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रुपेश कोळी आणि एका बाजूला सनी हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. सद्दाम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हो, पहिलाच बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध देखील घेतलाय, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. इथे एक धाव मिळते रुपेशला. पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 36 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला मागील मॅचमध्ये काय जबरदस्त भागीदारी या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली, परंतु याही मॅचमध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. सद्दामचा हा चेंडू इथे जर पाहिला तर कव्हर पॉइंटला चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून या मॅचमध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर ऑन द राईज समोरच्या दिशेने खेळायचा होता फटका, परंतु चेंडू गेला होता कव्हर पॉइंट सीमारेषेकडे आणि फिल्डरने त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला होता, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. बॉल सीमारेषा ओलांडत असताना चौकार आलाय फलंदाज सनीच्या बॅटमधून. सनी चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील सनीच्या बॅटमधून 20 धावा, याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. म्हणजेच पहिल्या मॅचची आक्रमकता याही मॅचमध्ये तो दाखवतोय, कारण 36 धावा बनवायच्या आहेत. वसई फाटा या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे हा संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात चांगला खेळ एकविरा स्पोर्ट्स नायगावला या मॅचमध्ये करावाच लागेल. पुढे आले समोरच्या दिशेने मिड ऑफला फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. ओहो, संधी होती, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढे आले होते, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु मिड ऑफला फिल्डर होते आणि मिस्टेक केली. कॅच ड्रॉप झाली आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळाली सनीला. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, डान्सिंग डाऊन ट्रॅक. पुढे आले, मिड ऑफला खेळले होते, टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. खरं तर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं, एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती आणि तिथे कॅच ड्रॉप. यावेळी चांगला फटका खोलात टाकला होता. मनगटाचा वापर केलाय. गॅपमध्ये खेळले, बॉल जातोय इनटू द गॅप. सीमारेषेच्या पलीकडे रुपेश कोळीच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. बॉल सीमारेषा ओलांडतोय, चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खोलवर टप्प्याने चेंडू होता. बॅकलिपचा खूप छान वापर केला. मिनी हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला रुपेशच्या बॅटमधून आणि गॅपमध्ये खेळले होते. 4 धावा मिळाल्या. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, इथे देखील खूप चांगला चोख, काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. छोट्या बॅकलिपचा वापर केला. मनगटाचा वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. 36 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने या मॅचमध्ये बनवल्यात. म्हणजेच काही चांगली सुरुवात पाहायला मिळाली. हो, यावेळेस मोठा फटका सनीच्या बॅटमधून. सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईल चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एकविरा माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांचं नाव. एकविरा माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांचं नाव. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या दिलाचे राज हाव. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या दिलाचे राज हाव. थँक्यू. नक्कीच मागील चेंडूवरती चौकार होता, परंतु पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला सनीच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक. सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईलला हा फटका खेळले होते. खूप जास्त शफल झाले आणि लॅप करत असताना चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सनीच्या बॅटमधून आणि अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी सनी जाणले देखील जात आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून चांगली फलंदाजी या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. तर चॉकोबार ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतोय, आपण सीमारेषेच्या अगदी बाहेर त्या ठिकाणी जायचं आहे, कारण निर्णय आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2.
हो, फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळत गॅप मध्ये रुपेशच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, अजून एक दर्जेदार चौकार येतोय रुपेश कोहलीच्या बॅट मधून या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. मुंडा यांना तुम्ही पाहताय, त्याच्या विरोधात एक चौकाराला लगेच त्यांनी विकेट प्राप्त केली. फलंदाज बाद झालेत. रुपेश कोहली चांगली बॅटिंग करत होते परंतु ते बाद झालेत. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती दाखल होतात. या मॅच मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत परंतु आतापर्यंत 19 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने केल्यात. चांगली सुरुवात केली. रुपेश कोहली आणि सनी या दोन फलंदाजांमध्ये 19 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली परंतु इथे विकेट प्राप्त केली. इथे विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. चेंडू डॉटही टाकावे लागतील. मोफास वसई फाटा या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण विकेट घ्याव्या लागतील. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय त्यामुळे त्यांना रोखणं अगदी कठीण होऊन राहिलं या स्पर्धेमध्ये कारण पहिला सामना देखील टीम 94 कामन या संघाने पराभूत केलं. याही मॅच मध्ये या संघाची कामगिरी चांगली आहे त्यामुळे मुन्नाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मुन्ना बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला गणेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं खोला टाकलाय. वाह, काय जबरदस्त चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू परंतु इट इज अ वाईड बॉल. कारण अगदी जर पाहिलं ना तर खोलवर टप्प्याला चेंडू होता परंतु लाईन खराब होती. ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यामुळे वाईड चेंडू पाहायला मिळाला. आणि कॉमेंट्री करत असताना इथून लाईन अगदी रीड करणं आमच्यासाठी देखील कठीण होतं कारण आम्ही लेंथ रीड करू शकतो परंतु लाईन करणं डिफिकल्ट आहे. परंतु संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती इट्स अ वाईड बॉल कारण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर होता आणि त्यामुळे हा वाईड चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. इथून चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. मुन्ना प्रयत्न करतोय परंतु दिशाहीन चेंडू त्यांचा पाहायला मिळाला. आपली संघाची दिशा आणि दशा फार महत्वाची आहे कारण दशा आणि दिशा या दोन शब्दामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. तर दिशा जर पाहिली तर चांगली असली ना तर आपल्या संघाची दशा देखील होत नाही. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअरला क्रीजर मध्ये फिल्डर आहे तिथे. फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते गणेशला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. मुन्ना मैदानावरती चांगलं कार्य करतोय परंतु चांगली फिल्डिंग देखील करावी लागेल. परंतु एका बाजूला सनी काय जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याला या मॅच मध्ये अजून चांगला खेळ करावा लागेल. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर आले तिथे देखील फक्त 2 धावा मिळतील सनीला या चेंडूवरती. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे
23 या आकड्यावर सिंगल डबल्स घेत आहेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं सनीच्या माध्यमातून. त्यांना ठाऊक आहे सिंगल डबल्स घेतली तरी आम्ही देखील जिंकू शकतो आणि तेच कार्य तो करतोय. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तेव्हा देखील मोठा फटका सनीच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालेला आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खोला टाकलाय, चेंडूला चॉप केलाय, अगदी कापलाय. शॉट थर्ड मॅनला फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावर. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर रुपेश कोहलीची विकेट आणि तदनंतर सिंगल डबल्स पाहायला मिळतात. म्हणजेच काय मुन्नाने चांगला कंट्रोल दाखवलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मुन्ना. खोलात टाकलाय परंतु जबरदस्त स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेत. फिल्डर पुढे आलेत. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गणेशा बॅट मधून हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली वाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला थँक्यू. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा गणेशच्या बॅट मधून एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सनीने इम्प्रेस केलंय परंतु गणेशने देखील या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवल्यात. त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती विलास हा गोलंदाज पाहायला मिळतो. या षटकामध्ये मोफास वसई फाटा या संघाला कमबॅक करावाच लागेल कारण 12 चेंडू मध्ये 8 धावा इथे बनवायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगावला. त्यामुळे या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून रोखावं लागेल, थोडासा दबाव टाकावा लागेल आणि तदनंतर वसई फाटा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाज विलासला करावं लागेल. एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पर्व पहिलं परंतु नावातच सर्व. पहिल्या पर्वामध्ये लाजवाब आयोजन तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. राऊंड विकेटनं खोलात टाकलाय, फक्त चेंडूला दिशा दिली. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे केलाय परंतु रोखलंय गणेशनं कारण इथे दुसरी धाव घेणं धोकादायक होऊ शकलं असतं आणि ते कार्य करत असताना चांगली कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये. फक्त सिंगलच मिळाली परंतु पहिला चेंडू विलासचा खूप चांगला होता. यॉर्कर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु सनीचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचे आयसेट चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं त्याने हा फटका खेळलाय आणि फक्त सिंगल त्या चेंडूवरती मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विलास. राऊंड विकेट स्ट्रायकिंग एंडला गणेश या खेळाडूला तुम्ही पाहताय. फुल टॉस बॉल, यावेळेस चांगला स्ट्रोक. बॉल गॅप मध्ये जातोय, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न करतायत. बॉल सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार येतोय 4-4-4 चौकार. थँक्यू 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 थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. हो, यावेळेस पहिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा चौकार येतोय गणेशच्या बॅट मधून. अभिनंदन अभिनंदन. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. मोफास वसई फाटा या संघाला पराभवाचा धक्का या मॅच मध्ये देत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय आणि विजयी देखील होतोय. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स नायगाव. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलचा फिरकीचा आम्हाला अभिमान आहे.
चला धन्यवाद डीजे. आपण आता जो सामना पाहिला तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध मोपास वसई फटाय या दोन्ही संघांमार्फत. त्याच्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय तो म्हणजे विशाल कोहली आणि यायचा आहे आपला सामनावीरचा किताब घेऊन जायचा आहे विशाल कोहली. चला नवगर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि डायनामिक संघ नवगर संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे. यस आणि डायनामिक संघ वसई आपल्या संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे साई इलेव्हन नवगर विरुद्ध डायनामिक वसई. या दोन्ही संघांमार्फत आपल्याला आता सामना पाहायला भेटेल. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्लेची राहतील. चला सामनावीरचा किताब घेण्यासाठी यायचं आहे विशाल कोहली याने. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे की सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जेल पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकवा. सीमारेषेच्या बाहेर जेल पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकवा. आणि फलंदाज कुठल्याही संघाचा असू दे 3 चेंडू मागे 3 षटकार ठोका आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकवा. चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.